नमस्कार मित्र हो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मंडल यात्रा सुरू झाली आहे नागपूर येथून 9 ऑगस्ट 2025 पासून. तर मला या विषयावर एक आपणास संदेश द्यायचा आहे. ते म्हणजे नेमकी मंडल यात्रा काढण्याची गरज ही आपल्या राज्यातील एका सामान्य वर्गात जन्मलेला माणूस, जो दीनदुबळ्यांच्या गोरगरिबांच्या सदैव हाकेवर धावून जातो, असा राजाभाऊ राजापूरकर मंडल यात्रा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे. या सामान्यांचा आवाज उठवणाऱ्या राजाभाऊंना ही मंडल यात्रा काढण्याची का गरज भासली असावी? तर मला एवढं म्हणायचं आहे की मंडल यात्रा ही झोपलेल्या ओबीसी समाजांच्या नागरिकांचे जे हक्क, संवैधानिक हक्क आहेत, ते हिरावलेले आहेत आणि ते त्या ओबीसी लोकांनाच माहीत नाही. अशा ओबीसी लोकांना जागं करण्यासाठी ही मंडल यात्रा राजाभाऊ राजापूरकर यांनी माननीय शरद पवार साहेब यांच्या दिशानिर्देशाद्वारे सुरुवात केली आहे. मंडल आयोग लागू होण्याच्या झाल्याबरोबर एकतर मंडल आयोग लागू होऊ द्यायचाच नव्हता या मनुवाद्यांना, परंतु मंडल आयोग जसा व्ही पी सिंग सरकारमध्ये लागू झाला तसाच देशाचे माजी प्रधानमंत्री, तत्कालीन खासदार लालकृष्ण अडवाणीजी आणि अटल बिहारी वाजपेयीजी ह्यांनी ही सरकार व्ही पी सिंग यांची सरकार पाडण्यासाठी सुरुवात केली. आणि या भाजप धार्जिण्या लोकांनी, संघाच्या लोकांनी, RSSच्या लोकांनी ही सरकार हाणून पाडली. मंडल आयोग नुसतं लागू झालेलं होतं केंद्र सरकारमध्ये, मात्र मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. अंमलबजावणी सुरू होण्याआधीच ह्या कटकारस्थान्यांनी